वाटतं एवढी लाचारी कार्यकर्ता अमरावतीतला स्वीकारणार नाही. तर मग आपण त्या उमेदवाराची किंमत करावी काय? नवनीत राणा यांना अमरावती जिल्ह्यातून स्थानिक पदाधिकारी असतील, अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होता. मात्र काल त्यांना अधिकृतरित्या भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांना बच्चू कडू यांनी थेट विरोध केला. आपल्यासोबत बच्चू कडू आहे. भाऊ, नवनीत राणा यांना अखेर भाजपकडून उमेदवारी मिळाली. आता कार्यकर्त्यांना ते दिवस आठवले पाहिजे. भाजपचा कार्यालय फोड तोड करून अंदर कार्यकर्त्याला मारलंय, ठोकलंय, गुन्हे दाखल केले. तेव्हा पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणून हिणवलंय. काय दिवस येतं बघा. का ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या त्याचे कार्यालय फोडले, त्याचे झेंडे आता घ्यावं लागतं. वाटतं एवढी लाचारी कार्यकर्ता अमरावतीतला स्वीकारणार नाही. तो त्याचा सूट घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जरी पक्षनेत्यांना कार्यकर्त्याची किंमत केली नाही तर मला असं वाटतं का कार्यकर्त्यांनी सुद्धा आपकी बार 400 के पार एखादं जाऊ द्या. अमरावतीतलं काय फरक पडतं? भरपूर आहे. 300 आले तरी मोदीजीचं सरकार बसतं. त्यानं ज्यांनी ही मस्ती दाखवली, ज्याने करत त्या भाजपचे बॅनर फोडले, चिरफाड केलं, त्याच्यावरचे सगळे फोटो गिटो पार तुम्ही पहा तेव्हाचे व्हिडिओ. ती कार्यकर्ते त्यांना मला सवाल आहे, त्यांच्यासाठी सवाल की तुम्ही काय करणार आता? जर नेते तुमचे कार्यकर्त्याची किंमत करत नसेल तर मग आपण त्या उमेदवाराची किंमत करावी काय हे त्यांनी ठरवावं. 2 दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष जे बावनकुळे त्यांची स्थानिक भाजपचे नेते असतील त्यांनी भेट घेतली होती, विरोध केला होता. मात्र काल ते प्रवेशाच्या वेळी संपूर्ण नेते होते, समोर दिसलेले होते. कसं बघता? नाही, मला असं वाटतं का ते आता शरीरानं गेले असेल, मनात त्यांच्या विरोध आहेच आणि तो विरोध दाखवणार ते सगळे. रवी राणा म्हणतात की बच्चू कडू आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांना हात जोडून विनंती की त्यांनी आमच्यासोबत यावं. घरात जाऊन मारू, खोकेवाला आमदार, एवढी लाचारी तर मला वाटते कोणीच करत नसेल. महासारखा असेल तर पळणं कबूल आहे. आम्ही जातो का कुठल्या पक्षात? आम्ही कोणत्या पार्टीचा पाठिंबा घेतो काय? तो स्वाभिमान आम्ही जपला आहे. आणि ते सत्ता बदलताच्या वेळेस गेलो फक्त दिव्यांग मंत्रालयासाठी. दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला नसताना पाय टाकला नसता, पण त्या दिव्यांगाच्या आयुष्यात काही भलं व्हावं म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. ते आम्ही बाळगून आहे. आमची स्वतःची पानटपरी बरी आहे, ते आम्ही चालवतो आहे. दिल्ली मुंबईवाला चालवत नाही, आम्ही गावातून चालवतो ही पानटपरी. आणि तो स्वाभिमान आम्ही ठेवलेला आहे. वेळ आला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा, वेळ आला तर भाजपचं कमळ घेऊन तुम्ही कुठे गेलं स्वाभिमान तुमचं? तुमचं पक्षाचं नावच स्वाभिमान आहे. ना मान सन्मान ना काहीच नाही. आणि आत्ता तुम्ही म्हणताय का ते आमचे मोठे आहे, तुम्ही घरात जाऊन मारण्याची भाषा करताय. भाजपवाल्यांना ऐकलं, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. त्यांचे कार्यालय तोडले तरी ते त्यांना मतं मारणार आहे. आम्ही त्याच्यातले नाही आहे. राजकारण गेलं चुलीत. जो बाणा आमचा आहे शेतकऱ्याचा तो आम्ही टिकून ठेवू. बहुत 2 दिवसापूर्वी म्हटलं होतं की आमचा उमेदवार निवडणुकीत रिंगणात असेल, तो भाजपचा कार्यकर्ता असेल. आता काय भूमिका आहे तुमची? आता जो उमेदवार यांना पाळणार तो आमचा उमेदवार असेल. एक तर आमचा असू शकते, नाहीतर जो सक्षम असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. आम्हाला कोण अडवणार आहे? आमचे काही नेते दिल्ली मुंबईत बसले, आमचे नेते गावात आहे, खेड्यातले ग्रामीण कार्यकर्ते आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे. त्याच्यानं त्यांची तयारी आहे. काही इथं वाताहत झाली, फिनले मिल बनली, त्या पियुष गोयल ते उभे आहे मुंबईला, त्याला पाळलं पाहिजे. त्याने 1000 लोकांचं कामगार देणारं मिल बंद पाडली. धोरण केंद्र सरकारचं 23 मिल बंद पाडल्या राज्यातल्या देशातल्या. वाताहत झाली कामगाराची, 5 आत्महत्या झाल्या. तुम्ही हळदी कुंकू करताय. अरे इथं कुंकू फुसलं लोकांचं, तिथं तुम्ही हळदी कुंकू निघायला लागले. 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आणि तुम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घेताय. किती दिवस? या सगळ्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, संत्र्याचं वाताहत झालं, कांद्याची निर्यात थांबवली, संत्र्याचे भाव पडले. कोणी बोलायला तयार नसेल. आम्हाला हा अजेंडा घ्यावा लागेल हाती आणि जोरदारपणे घेऊ. मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट झाली होती, काय चर्चा झाली? तुम्ही आता माहिती बाहेर पडलेले काही अर्थ नाही आहे. ते भेट गेली, संपला विषय. आता आमचा नवीन अध्याय सुरू आहे. माहितीतून बाहेर पडणार? त्यानं काढलं तर आम्ही निश्चित बाहेर पडू आणि त्याचं स्वागतही करू. आता कोणाला पाठिंबा असेल? अडसूळसुद्धा या ठिकाणी उत्सुक आहे. सगळे उमेदवार एकत्र झाले पाहिजे
आणि एकत्र होऊन मला वाटते आपला अजेंडा पूर्ण केला पाहिजे. उमेदवार आमचा उभा असेल किंवा आम्ही इतर उमेदवाराला चांगला सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी भूमिका आता बच्चू कडूंची आहे. अमर गटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.